म्हातारी आमच्यातली मेली हो, त्यामुळे गणपती बसवाय नाही. काय म्हणते बघा तेव्हा ठोंग 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 सावर करायले. स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये. कारण आज आपल्या गणपतीची पडदे बिडत लावणार, डेकोरेशन करायचं मस्तपैकी हा ब्लॉग होणार आहे. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि कालचा ब्लॉग बघितला असेल तर खूप मजेशीर झाला ब्लॉग, तर नक्कीच बघून घ्या. आणि तो पण आवडला लाईक सबस्क्राईब करा आणि हे पण तुम्हाला आवडेल. आय होप तुम्हाला आवडणार. तर चला जाऊ बाहेर, नियोजन करायला लागले गच्च दावतो तुम्हाला. बघा जोडकाम चालू आहे बघा सगळं कट्ट मध्ये. बघा सगळं पडदं बिडदं इथं लावलंय. पडदं बघा, पडदं तुम्हाला ह्यात पडदं ठेवलीत बघा. आणि ह्याच्यात लाईटिंग बिटिंग गच्च बघे नियोजन आणि ह्यात डेकोरेशन आहे. सगळं लावायचं आपल्याला. पडदं बिडदं बघा इथं सगळं लावायचं आहे. पडदं बिडदं सगळं लावायचं आहे. आतल्या बाजून लागली कागद घालायला. आता बघा जोडायला येऊ कागद मध्येच. मित्रांनो बघा पडदं लावायचं काम चालू केलं यांनी. बघा पडदे लावायला लागली बघा. लागले पडदे लावायला सगळे जण. डेकोरेशन करायला इथलं सगळं. तर मित्रांनो आम्ही चाललोय बघा गावाकडे. कारण ती एमसी ला आणायचंय जरा पत्र्याला बुळक आहे ती. म्हणून एमसी ला 10 रुपये आणायचं तेवढ्यासाठी चाललोय गावाकडे आम्ही. मी नाचतो असते बघा कायम सोबत. हा एमसी ला हंड्या लावायला लागलाय बघ. सांगितलेलं पडदे लावून घ्या वरच फेट लावायला लागली. तर बघा बोलणं जास्त यांचं लागलीत बघा लावायला. बोलत बसली तास झालं. काय सांगितलं तर काय ऐकत झाली ती. काय सांगायचं तुम्हाला, काय ऐकत नसते हो. काय म्हणते बघा तेव्हा ठोंग 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 सावर करायले. तर मित्रांनो चला दाव तुम्हाला आमचं आतलं डेकोरेशन आतलं पण दावतो. आणि एक बॅड न्यूज पण आहे ती पण सांगतो तुम्हाला. चला बघा आता वाजले सकाळी 9:15. चला जाऊया. बघा सगळं दाखवून ठेवलंय. असं डेकोरेशन करायला लागलेलं आम्ही. पडदं मस्तपैकी लावून घेतलेत बघा. वरून फेटेचं डेकोरेशन केलंय मस्तपैकी आम्ही. हे बघा इकडं पण केलंय. सगळं डेकोरेशन कट्टमध्ये झालतो आमचं. खरं एक न्यूज, ती म्हातारी आमच्यातली मेली हो, त्यामुळे गणपती बसवाय नाही. बघा डेकोरेशन केलं सगळं इथलं कट्टमध्ये. डेकोरेशन केलं बघा इथलं सगळं आम्ही. काडबीड ठेवलेला पण पेटे बिटे लावायला लागलेलो. तेवढ्यातच काल ती म्हातारी मेली म्हणून आता गणपती बसवायचं नाही. हे देव खायला का. मित्रांनो आता सगळं डेकोरेशन केलेलं सगळं काढायला लागणार आपल्याला. कारण ती वारले त्यामुळे आपल्याला गणपती बसवायचंच नाही. आय होप आता काय बोलायचं म्हणणं आहे, पण इथंच ब्लॉग एंड करूया. आय होप तुम्हाला आवडला असेल तर आवडला तर चॅनल नक्कीच लाईक सबस्क्राईब करा. भेटू पण पुढच्या ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.